हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि, साखरे नाम विश्रुतं, ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मिच्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीते ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, हरी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिच्यासे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मिच्या आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकल विद्येचे होय अधिकरण, ते चिवंदू श्रीचरणा श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्याता। विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 44। जीवेश्वराच्या स्वरूपाविषयी निरनिराळे मते। जीवेश्वराच्या स्वरूपाविषयी निरनिराळी मते। जीव आणि ईश्वर यांच्या स्वरूपाविषयी वेगवेगळी मते मागे आपण पाहिले। अवच्छेदवाद आणि आभासवाद आहे का नाही? वेदांत शास्त्रामध्ये हे दोन वादाचा थोडा फरक आहे। मग त्या मतानं जीव ईश्वरामध्ये काय फरक आहे तो सांगितला। या अगोदर
ईश्वर स्वरूपाच्या विचारात आत्मश्रायदी दोषाचे वर्णन आपण ऐकिले. किती दोषाचे वर्णन ऐकिले? 6 दोषाचे वर्णन ऐकिले, है का नाही? त्याच्यातला एक जरी दोष राहिला तरी मोक्ष प्राप्त होईल का आत्म्यामध्ये? आणि सगळे दोष निवृत्त केले तर मोक्ष प्राप्त होईल का? नाही. म्हणजे दोष राहिले तरी मोक्ष नाही, दोष काढले तरी मग परमार्थ करून काय उपयोग? यालाच जी गोपनीयता म्हणतात शास्त्राची, गूढ ज्ञान, मोक्ष प्राप्त होतच नाही. दोष काढणं हे महत्वाचं आहे. कशातले? मानलेले आत्म्यामधले दोष. मानलेले कुठे मानलेले होते? तर आत्म्यामध्ये मानले होते, आत्म्याच्या आश्रित मानले होते, आत्मस्वरूपात मानले होते. असं म्हणायला काय हरकत आहे? मग ते दोष जर नाही काढले तर मोक्ष, आनंद, स्वप्राप्ती नाहीच ना. आणि जर तो दोष निवृत्त केले तर ज्याची तो इच्छा करू लागला, तो इच्छा करणाराच तो कळतो, है का नाही? प्राप्त होतो का? अगोदरच ते होता, है का नाही? मग उलट तो आपण आपल्यालाच हसतो, आपण आपणालाच आधीच तू मुक्त होतास आणि मुक्त होण्यासाठी किती प्रयास केलास आणि आता मुक्त झालो असं म्हणायची सुद्धा लाज वाटते. मुक्त झालो अशी म्हणायची सुद्धा कामून लाज कामून वाटते. मुक्तच होता आणि मुक्ततासाठी प्रयत्न करू लागला. जर समजा डोळ्याचा चष्मा कपाळावर लावला, वरी घातला आणि मग बायकोला म्हणते मावा चष्मा बघ बरं कुठे तर, चष्मा गावसाना, चष्मा गावसाना. मग ती घरात बघती ना, मग घरात बघितलं ते कुठेच गवसत नाही ना. तुलाच पुन्हा उरपाट, तुला नीट बघायची येत नाही, लक्ष येत नाही, तिलाच दादागिरी तिच्यावर, आहे का नाही? आणि मग त्याचा सहज हात कपाळावर जातो आणि त्याला चष्मा सापडतो. पुन्हा त्याला लाज वाटते, मायाच कपाळा होता म्हणायची, वाटते का नाही? तसं मोक्ष प्राप्त झाल्यावर मला मोक्ष प्राप्त झाला अशी म्हणायची लाज वाटावी. आपण आपल्यालाच लाजावं, दुसऱ्याला नाही. ती अवस्था कशी असेल त्यावेळेसची तशी. कारण मीच ब्रह्मरूप आहे आणि मीच त्या ब्रह्माची प्राप्ती करायलो असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस मनुष्य आपण आपणालाच काय होतंय, काचटल्यासारखं होतंय का नाही? मग तसं कवा तरी व्हावं न हो, कवा तरी. मग स्वरूपामधले जे दोष 5 सांगितले आत्मस्वरूपातले, ते दोष कळावे म्हणून सांगितले. सांसारिकाच्या ठिकाणी हे 5 दोष
त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी आहेत का नाहीत, त्याच्याकडून हे कोणाला कळायले? तर वेदांताला कळायले, शास्त्राला कळायले, वेदाला कळायले, तो आहे का नाही, संताला. म्हणून तर संतांनी प्रयत्न केलेत ना ते दोष कसे काढायचे, तुझ्या दोष कसे आहेत ते सांगायचे. तुला आत्मप्राप्ती व्हाय नाही हे कशामुळं व्हाय नाही हे संताला आधीच कळाले का नाही. म्हणून संतानं प्रयत्न केले तर दोष सांगायचे, आहे का नाही. मग हे दोष निवृत्ती करणं म्हणजे परमार्थ. दोष निवृत्त करणं म्हणजे परमार्थ. आणि दोष निवृत्त झाला म्हणजे काय होतंय, जसे पहिले आपण होतो तसे होतो, है का नाही. त्याच्यात काही मिळत नाही आणि काही हरकतही नाही. आपल्याला वाटतंय आपण हरवलोत आणि आता गवसलोत. हरवलोच नव्हतो, ती हरवल्याची भ्रांती होती. कारण हरवणं हे खरं असावं लागतं ना. हरवणं हे खरं असावं लागतंय. कुठे हरवलंय? घरातच. बाहेर तरी हरवल्या वाटतंय माणसाला, खरंच हरवलं होतं, पण घरातच हरवलं. ते हरवलं का हो घरातलं? त्याला म्हणतात का गवसना म्हणावं का हरवलं? मग नाही गवसले हरवलंच का? हां, जर ते पुन्हा नाहीच गवसलं तर म्हणायचं हरवलं. आणि गवसल्याला त्याला हरवलं म्हणतात का? पै आपण पे हरपावे आणि पाहता संता ते गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे. आपण पे हरपावे, आपण आपल्याला हरवलोत असं वाटावं, है का नाही. आणि मग गवसत होत, पण कुठं गेल्यावर संताकडे गेल्यावर, है का नाही. आणि मग संताकडे गेल्यावर संत काय सांगते तर तिथे गेल्यावर म्हणणार मी हरवलो, है का नाही. पण तिथे गेल्यावर संत गवसून देतात. आता गवसून देतात म्हणल्यावर काय करावं लागतंय? त्यांनी जसं सांगितलं तसं ऐकावं लागतंय. जसं सांगितलंय तसं ऐकावं लागतंय, है का नाही. नुसतं बसायला जमतंय का जवळ? नुसते शब्द कानावर आलेले जमतेत का? ते शब्द कानातून अंतःकरणात जायला पाहिजे, है का नाही. आणि अंतःकरणात त्या शब्दानं उजेड पाडून घ्यायला पाहिजे. पण शब्द आला की त्याला इज व्हायचा. ते शब्द कानातून येतंय, पण ते मधात जाऊस तर इजत उभी, म्हणजेच तो काय ऐकत नाही, है का नाही. ती शब्दाची इजवत जाते का अंतःकरणापासून? नाही. काय सांगितलं होतं राती पोतीत? मला सांगा येत नाही. काय घालतात ना, रोज जाते. रोज जातो. मग काय सांगितलंय ते सांगा येत नाही. आम्हाला फक्त जा म्हणलेत पोतीला, आम्ही म्हणून जातो. पण पोतीत काय होतं म्हणजे ती शब्दज्योत, शब्दशक्ती ती मात्र अंतःकरणापर्यंत जात नाही. म्हणून आत्मस्थित असणारे दोष निवृत्त होत नाही. मग ते दोष खरे झालेत का? त्याला दोष झालेच नाही तर पण ते मानायला आहे ना. मला कळत नाही, मला कळत नाही, है का नाही. आवरण अज्ञानाचं हे मानायला आहे का नाही. मग ते निवृत्त व्हायलंय का?
आणि ते अज्ञान गेल्याशिवाय स्वरूपाचं ज्ञान होतंय का? आवरण निवृत्तीपूर्वक परमार्थ सांगितलाय ना. हा, मग सत्कर्म उपासना केल्या तर अज्ञानाची निवृत्ती होईल का? तो पुढचा भाग तोच आहे. तूर्त तो विषय आपण हे झालं की तेच आहे. ते विषय निघाला म्हणून त्याच्यावर काही आता विवेचन करायची गरज नाही. चालू विषय काय आहे? स्वरूपाची प्राप्ती ही कशाने होईल? दोष निवृत्तीने, हे की नाही? म्हणजेच हे 5 प्रकारचे दोष आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निवृत्त असावेत. म्हणजेच आत्मस्वरूप कसं झालं? मग निखळ झालं. अगोदरही होतं पण मधातच मानलं होतं. ती वाटूळ आलेली शांत करावी, मधात वाटूळ आलेली, ते वारं आलेलं कंच भ्रांतीचं, ते भ्रांतीचं वारं ते आलेलं शांत करावं, म्हणजे भ्रांती निवृत्त करावी. ती भ्रांती निवृत्त झाली की दोषसुद्धा त्या भ्रांतीसोबत, कारण ते दोष भ्रांती रूपच होते ना, का सत्य होते? भ्रांती रूपच होते ते दोष. मग भ्रांती गेली की तिच्याबरोबर दोष बी गेले. म्हणून भ्रांती निवृत्तीपूर्वक परमार्थ, त्यालाच परमार्थ खरा म्हणते. तर नाहीतर संसारच आहे. नाहीतर परमार्थ करून भ्रांती गेली का? निवृत्त झाली का भ्रांती? वेळेपणा गेला का? नाही. मग परमार्थ झालाच नाही. परमार्थ म्हणजे परमार्थ, परम, है का नाही? तो परमात्मा मीच आहे. तो अपार शुद्ध कसा? शब्द काय टाकलाय तिथं? अपार. त्याला पारावार नाही, मोजमाप नाही. आणि कसा आहे? शुद्ध आहे. शुद्ध का म्हणले तर हे 5 दोष त्याच्यात नाहीत, असा शुद्ध. कोण? मीचे असे. याला म्हणायचं खरं ब्रह्मज्ञान, खरं आत्मज्ञान. आणि असं ऐकणं म्हणजे तिला अध्यात्मविद्या म्हणतात. आणि तीच विद्या आपल्याला हे दोष निवृत्त करण्यासाठी श्रवणातून प्राप्त होते. म्हणून श्रवणाचे मिशे बैसावे येवनी आणि साम्राज्य भुवनी. भुवन कोणतं? हे भुवन. भुवन म्हणजे महाल, घरचा महाल नाही. भुवन म्हणजे हे भुवन, नरदेह. याच्यामध्ये साम्राज्य भुवनी सुखी नांदे. साम्राज्य आलंय मात्र त्याच्यात सुख नाही. काय कामाचं साम्राज्य? ते सुखानं यावं ना. हा, एखाद्यानं पाकिट मारलं आणि पळत घरी आला, त्याच्या मागं पोलीस लागले. हा, ते सुखानं, ते पाकिट सुखाचं आहे का? आहे का नाही? तसं काही महाग काही उरूनी ना, आहे का नाही? पाकिट हाणणाऱ्याच्या माग कोण उरलंय? यमदूत. ते यमदूत आहेत, यमदूत. हां, आणि इकडं तर सारखं पाकिटच हाणायला आहे, सारखे पाकिट, आणि माग यमदूत आहेत. आहे का नाही? काय सुख आहे त्याच्यात? खांदी भार, पोटी भूक, आणि काय खेळायचे ते वज उतराव की. हा, मग खेळण्यामध्ये सुख होईल. कशाचं? जीवाला किती सांगा रे बाबा, किती जीवाच्या ठिकाणी कसा अडकलाय तो जीव. इतका कसा अडकला असून हो,
तुम्ही बघा खरं सांगून त्याला, हे काय बी बोलतात तुम्ही. बघा आता कुठे आपण कसं सांगायलो त्याला, आणि ते कसं कशा नेत आहे ते, चल ढकलीवर काही बी कसं सांगतात हो तुम्ही. अरे बाबा तुझ्या हिताचं खरं सांगायलो ना. आपल्या याच्यात नसतंय तसं, ते संन्याशाला यायला असतंय, आपल्याला नसतंय. आणि तू कशाला आलास, कशाला आला. आता लग्न केलं लाभ, दोष निवृत्त करणं हे महत्त्वाचं आहे. जन्माला येणं म्हणजेच दोष निवृत्त करावे लागतात, म्हणजे शुद्ध आत्मा होता असतो, शुद्ध स्वरूप होतं. आणि मग ती वृत्ती ब्रह्माकार होते आणि निज आनंदापासून ती वेगळी राहत नाही. जोपर्यंत अंतःकरण आहे तोपर्यंत ती वृत्ती आनंदाकार राहते. आणि तोच आनंद विशेष आनंद आहे. कुणाचा? परमात्म्याचा. आपलाच आनंद आपणच भोगवतो. यालाच विधेय अवस्था म्हणतात. आनंद ते सतत त्याच्यामध्येच राहायला म्हणल्यावर कशाचीच चिंता उरत नाही, है का नाही. ती विधेय मोक्ष स्थिती या जन्मामध्ये भोगता येते. आणि अनायासे आपणाला वेदांत चिंतन घडायलंय. जीवनमुक्त तर सहज होतो मनुष्य, जीवनमुक्त जीवातून मुक्त सहज होतो. पण विधेय मुक्तीचा विलक्षण आनंद भोगणं फार विशेष आहे ते, है का नाही. खरं तर त्या जीवनमुक्तीचा आनंद भोगण्यासाठीच मला वाटतंय मनुष्य जन्माला आलाय. मनुष्य जीव तो विधेय मुक्तीचा आनंद भोगण्यासाठी, है का नाही. आणि इकडे काय म्हणतात, आम्ही कशासाठी जन्माला आलो. असं जीवाच्या ठिकाणी काहीतरी विपरीत भ्रम झालाय, विपरीत ज्ञान झालंय. म्हणून तो हरवल्याचं सुद्धा ज्ञान हरवून गेलाय. हरवल्याचं ज्ञानच हरवलंय त्याचं. मग ज्ञानच हरवलंय तर त्याला मी हरवलं हे कसं कळन. ज्ञानच हरवलंय ना, मग त्याला कसं कळन. मग तेच ज्ञान सापडल्यावर आपण आपल्याला सापडतो. ज्ञान सापडलं कीच आपल्याला आता वाटतं की आपण आता आपल्याला सापडतोच. जशी हारपलेली किल्ली गवसली की आता वाटतंय कुलूप उघडतच. हारपलेली किल्ली गवसली की तिथंच वाटतंय आता कुलूप उघडायच्या आधीच आता कुलूप उघडत आहेच, है की नाही. तसं ज्ञान हरवलेलं सापडलं की त्याला मुक्तता ही खत्तीमची आहे. सांगायचं तात्पर्य दोषातून मुक्त व्हावं. दोषातून मग मुक्तता ही कशाची आहे तर दोषाची आहे. संसारातून मुक्त होते तर मुक्त होणे म्हणजे संसारातून मुक्त होणे, है का नाही. आणि विधेय मुक्त म्हणजे स्वरूपावर राहणे, ती खरी मुक्तता आहे. खरी मुक्तता कोणची? ती आहे हरपलेलं कळणं. नाही तर कधी कधी हरपलेलं सुद्धा कळत नाही ना. पण हरवलं याचं ज्ञान होणं ही जीवनमुक्तता. आणि हरवलेलं सापडणं ही विधेय मुक्तता. हरवलेलं सापडणं, हरवलंय कळणं. पय आपण पे हरपावे, मग आपण हरपलोत हे कळणं
आणि संतापाशी गेलं की गौसलो ती विधेयमुक्त. मग संत काय करते तर विधेयमुक्तता देतात. जीवनमुक्तता सहज आहे, घेता येते सहज. एखाद्या वेळेस सहज आठवण येते, मग कोणी नाही सांगता कळते का नाही मग हे हरपलं का, कोणी सांगावं लागतंय का, आपण मग तेच कळतंय का. तसं आपण त्या जीवनमुक्तता बी होऊ शकेल, पण विधेयमुक्तता ती महत्वाची आहे, हे का नाही. आणि सगळे दिवस गेले की विधेयमुक्तच आहे. पुन्हा शिल्लक काय राहतो, केवळ शुद्ध आत्मा, तो मीची असे, आहे का नाही. दुसरं कोणी पुन्हा उरतच नाही. मग जीव आणि ईश्वर सदा मुक्त आहे आणि जीव बंधनात आहे, बद्ध आहे. मग जीवाला बद्ध आणि ईश्वराला मुक्त म्हणतात. मग यांच्या स्वरूपाविषयी कसे निरनिराळे मतं सांगितलीत. अवच्छेदवादी वेगळं सांगतात, अवच्छेदवादी आभासवादी वेगळं सांगतात, है का नाही. हे दोघांची निरनिराळे मतं आहेत. मग अवच्छेदवादी ईश्वराला कसं मानतात, जीवाला कसं मानतात, आणि आभासवादी ईश्वराला कसं मानतात आणि जीवाला कसं मानतात. आता आपण ईश्वराचे स्वरूप पाहिली, आहे का नाही. ईश्वराचं स्वरूप पाहिलं. आता त्यानुसार तो ईश्वर कसा आहे, एक आहे, व्यापक आहे, आणखी सर्वज्ञ आहे, आणखी आणि स्वतंत्र आहे का नाही. आनंदरूप आहे का नाही. मग असा ईश्वर कोण जाणतंय, कोण मानतंय असा ईश्वर, कोणाला कळाला असा ईश्वर. जे वेदांत चिंतनामध्ये आले त्यालाच कळालाय. एराणी वावा तुकाराम महाराज कावा म्हणले असते ना, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, म्हणजे खरा ईश्वर आम्हालाच माहित आहे. आणि बघा, ज्याला वेदांत माहीतच नाही त्याला ईश्वर अज्ञान आहे का काय, म्हणजे अज्ञातच आहे ना ईश्वर. मग ईश्वराचं ज्ञान नाही तर ब्रह्माचं कुठून येईल, आणि ते मी हे कसं होईल. मग परमार्थ तसं असतंय का हो. परमार्थ, अहो परमार्थ म्हणजे काय हेच माहीत नाही. कशा संग काय खावा तेच कळा नाही. ताटात का नाही का, आहे का नाही. जिथं जातो तिथं आहे, पण ते कसं खावं हेच कळा नाही. ते खातेत का हेच कळाना झालंय. ब्रह्मज्ञानाचं ताट पाची पक्वांनासारखं समोर जरी असलं तरी ते खातेत का याच्यावर शंका आहे का नाही. आहे का नाही शंका. आणि शंका नसल्यावर मग इथं जागा पुरली असती का. याच्यावर शंका येता. आता काही लाज काज बोलून दाखवित नाहीत, भेट येतं म्हणून विरोध करत नाहीत. पण मनात विरोध नाही का. मनात प्रत्येकाच्या विरोध आहे, प्रत्येकाच्या. हे हातापासूनच नाही, हे असं अनादिकालापासून चालत आलंय. आपल्याला तरी कोणी काय असं पुढी येऊन आडवीत नाही. पहिल्या काळात तर तुकाराम महाराजाला आडवीत होते, ज्ञानेश्वर महाराजाला आडविलंय. मग त्याच्या परता आपल्यालाच बरं आहे म्हणायचं. आपल्याला कोणी आडवीत आहे का. हे काय सांगायला असते, आपल्या धर्मात असतोय का तसं, असं म्हणलं का कोणी. तशी ताकद व्हाय नाही त्यांची, है का नाही. तशी मजल तितकी नाही, म्हणजे त्यांना त्याच्याबद्दल संशय आहे. काय माहीत आपल्याला ते माहीत नाही ते खरं आहे का कसं आहे, तर म्हणजे खरं आहे का खोटं आहे हे माहीत नाही ना.
त्याच्यातलं दोन्हीपैकी एक कोणचं असलं असतं तर जमलं असतं ना. खोटं हे तरी माहीत असावं, नाही तर खरं हे तरी. पण ते दोन्ही बी नाही ना. जीवाच्या ठिकाणी हे खरं आहे का खोटं आहे हे दोन्ही माहीत नाही. एक जर त्याला माहीत असलं असतं तर मग त्यानं आडविला असतं, आहे का नाही. तसं पहिले जे पंडित होते त्यांना खोटं कळालं होतं पण खरं कळालं नव्हतं ना. त्याला खोटं कळालं पण खरं कळालं नव्हतं. जगत मिथ्या आहे हे वेदानं सांगितलेलं त्यानं ऐकलं होतं पण कळालं नव्हतं ना कसं मिथ्या आहे म्हणून, आहे का. म्हणून ते विरोध करीत होते. आणि संतांना दोन्ही कळालं होतं, कसं खोटं आहे हे बी कळालं होतं आणि आत्मा कसा खरा आहे हे बी कळालं होतं, आहे का. मग खरं आत्म्याचं ज्ञान करून घेणं म्हणजेच खरा परमार्थ आहे. मग तुम्ही रुसा फुगा काही बी करा, काही बी करा, कोणाच्या इथं शेण काढा, पण आत्मज्ञान करून घ्या, है का नाही. काही करावं माणसानं. गुरुजी तर म्हणत होते कोणाचा गो काढायचं काम पडलं तरी बी ते काम करावं. त्यानं ते काढून जर आत्मज्ञान होत असेल तर तिथं काय हरकत नाही, तसं काम केलं तर. पण त्याचा लाभ काय. हां, पुष्कळ प्रमाण आहेत त्याच्यावर. पण विषय लांबल. जीवेश्वराच्या स्वरूपाविषयी निरनिराळी मते येतात. ते दोघांचेच मत येतं. जीवेश्वराचा उपाधिकृत भेद आहे हे तर आपण सुरुवातीपासून शिकायचो, आहे का नाही. उपाधिकृत भेद आहे. आता हे आपल्याला किती खत्तीमचं कळालंय का नाही. याच्यात काही वाद नाही. जीव आणि ईश्वरामध्ये उपाधिकृत भेद आहे आणि वास्तविक अभेदच आहे. दोघं एकच आहेत. कारण अवच्छेदवादामध्ये आता अवच्छेदवाद कोणाचा आहे. वेदांत्याचाच. त्याच्यातली त्याच्यात फरक अवच्छेदवादी एक आहेत आणि आभासवादी एक आहेत. म्हणजे एक लवकर समजावं, समजण्यात सोपं जावं असे काही सांगणारे आहेत आणि काही समजू की ना समजू जसं आहे तसं सांगावं, त्याच्यात काही बदल करू नये. एक सरळ त्यांच्यामध्ये फरक. मग अवच्छेदवादी काय म्हणतात. ईश्वर कसा आहे म्हणून सांगतात. दोघात काय फरक आहे. आभासवाद्यामध्ये हे दोघं भाऊ येतं पण हे दोघं भाऊ एकाच बापाचे येतं म्हणजे वेदांतीच येतं, आहे का नाही. पण एकाला तसं कळाले आणि एकाला असं कळालंय. पण त्यांना परमतत्वच कळालंय, दुसरं काय कळालं नाही. दोघाला कळालंय ते सारखंच कळालंय. फळ एकच आहे दोघाला. फक्त मानण्यामध्ये कसा फरक आहे. अवच्छेदवादी ईश्वराला कसं मानतेत आणि जीवाला कसं मानतेत. म्हणजे त्यांचा मानण्याची धारा कशी आहे, त्यांचं मत कसं आहे. अवच्छेदवादात माया विशिष्ट चैतन्य म्हणजेच माया विशिष्ट चैतन्यालाच काय म्हणतात. ईश्वर. माया विशिष्ट चैतन्य. माया आणि त्या मायात पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब म्हणजे तो कोण. ईश्वर. ते असं मानायले तर, हे का नाही. आता बरोबर नाही का हे मानणं त्यांचं. आपण असं कित्येक वेळेस सांगितलं पण, है का नाही. ईश्वर म्हणजे काय.
मायेस्थित असणारं चैतन्य, आणि त्यालाच विशिष्ट चैतन्य म्हणतात. विशिष्ट का म्हणून झालं ते मायामुळं, आहे का नाही? नाही तर ते व्यापक आहे ना. मग विशिष्टात का? मायामुळे. म्हणून ते चैतन्याला काय म्हणायचं? ईश्वर चैतन्य म्हणायचं. आणि मग जीव चैतन्याला कसं सांगतात तेच. हे कोणाचं मत आहे? अवच्छेदवाद्यांचं. मग जीव कसा मानते? तर जसा ईश्वर मानलाय तसंच. आता ईश्वराची उपाधी काय मानली? माया. आणि जीवाची उपाधी काय? आणि मग तेच अविद्या विशिष्ट चैतन्य जीव, है का नाही? असं त्यांचं जीव आणि ईश्वर अशी मानण्याची त्यांच्या ठिकाणी काय प्रथा आहे, समजूत आहे तशी. तसा त्यांनी सिद्धांत केलेला आहे. आता हे झालं कोणाचं? अवच्छेदवाद्याचं. मोठ्या भावाचं धरा. आणि अविद्या विशिष्ट चैतन्यास जीव म्हणतात. आभासवादात हे झालं अवच्छेदवाद्याचं. आता आभासवाद्य काय म्हणतात? साभास माया विशिष्ट चैतन्य. माया विशिष्ट चैतन्य ते मानतात. त्यांनी जसं मानलंय तसंच मानतात. पण हे आभासवादी म्हणतात, तुम्ही जे माया मानतात ना, माया विशिष्ट चैतन्याला ईश्वर चैतन्य म्हणतात. असं जे मानतात ना तुम्ही, ती माया अस्तित्वात मानायची म्हणलं की अगोदर तिच्यात आभास मानावा लागतो. आभास न मानता तुम्हाला माया मानताच येत नाही. माया असं जर म्हणायचं असेल तर, माया हा शब्द काढायचा असेल तर माया मानावी लागते आधी, आहे का नाही? माया हा शब्द माहीत असल्याशिवाय शब्द काढा येतो का? तसं अगोदर माया विशिष्ट चैतन्य तो ईश्वर आहे हे म्हणण्यासाठी अगोदर मायामध्ये साभास मानावा लागेल. म्हणजेच ती माया आभासासहित मानावी लागेल. साभास म्हणजे आभासासहित. माया विशिष्ट चैतन्य. विशिष्ट चैतन्य कसं मानायचंय? आभासासहित मायेत मानायचंय, है का नाही? मग आता आभासासहित माया विशिष्ट चैतन्य म्हणजे ईश्वर हे बरोबर आहे मानणं, का माया विशिष्ट चैतन्य इतकंच मानणं बरोबर वाटतंय? आभासासहित कोणचं सोपं वाटायले? माया विशिष्ट चैतन्य. हा, त्याचं ज्ञान कसं झालं? आभासासहित माया आणि आभासरहित माया विशिष्ट चैतन्य. आभासरहित माया, मग ती माया कशी झाली? आभासरहित म्हणल्यावर जडच झाली ना. अगोदरच जड होती, अगोदरच जड आहे. म्हणजे देह अगोदरच जड आहे आणि पुन्हा झोपला. अगोदरच जड आहे आणि पुन्हा झोपलाय. कसं ज्ञान होईल त्याच्यानं? त्या मायेत अगोदर आभास मानावा लागन का नाही? अहो, जर समजा एखाद्याला जेव घालायचं त्याला अगोदर आवतून सांगावं का लागन का नाही? हा, मग त्या मायाच्या ठिकाणी विशिष्ट चैतन्य मानायचे म्हणल्या त्या मायात आभास मानावं लागन का नाही? बगर आभासाची माया, ती माया तरी म्हणावं का मग तिला? हा, म्हणून आभासवाद चांगला समजण्यासाठी. आभासवाद चांगला आहे. आणखी त्याचा पुढे काही
संबंध येईल त्यावेळेस आणखी त्याच्यावर बोलू. अविद्या विशिष्ट चैतन्य जीव म्हणतात. कोण? अवच्छेदवादी. आणि आभासवादात ईश्वर कसा मानतात? आभासासहित माया आणि त्या मायामध्ये विशिष्ट चैतन्य, त्याला ईश्वर मानतात, आहे का नाही? आणि जीव कसा मानतात मग? तसंच आभासासहित अविद्या आणि विशिष्ट चैतन्य, आहे का नाही? मग विशिष्ट चैतन्य तिथं मानावं लागतं का नाही? म्हणून साभासासहित मायाही मानावं लागेल. मायाची उत्पत्ती आभास असल्याशिवाय का? चैतन्य वाचून तिची उत्पत्ती आहे का? म्हणून तिचं अस्तित्व त्या साभासामध्ये आहे. तिचं अस्तित्व आभासामध्ये. आणि जर आभास नसेल तर तिला अस्तित्वच नाही, मानता येईल का? भ्रम असेल तर मायावी, भ्रम नसेल तर आहे का नाही? मग भ्रम कधी आहे? आभास आणि अविद्या यांचा जेव्हा संबंध आहे तेव्हाच भ्रम आहे ना. हा, आणि भ्रम गेला की माया. अहो ते भ्रमच काय होता? माया. ते भ्रमच कोण आहे? माया होता, आहे का नाही? अहो वाटूळ गेली की वारं गेलं. अहो ते वाटूळच काय होती? वारं होतं ना. ते भ्रमण जे वाऱ्याचं भ्रमण जे होतं का, ते भ्रमण तेच वारच होतं ते. मग ती वाटूळ गेली की वारं गेलं, आहे नाही? तसा भ्रम गेला की ती वाटूळ गेली की चक्र गेलं की टकुऱ्यातलं चक्र गेलं की ती वाटूळच आहे टकुर आहे ना. ती वाटूळ गेली की भ्रम गेला म्हणायचं. मग तो भ्रम, ती वाटूळ कोठे आता दिसायली का नाही? हा, कोणाकोणाचे पत्र उडवायली ती वाटूळ, कोणाकोणाचे देह सुद्धा उडवायली. मग वाटूळ आली रे आली. ते भारुडे वाटतंय. वाटुळीचे काहीतरी ऐका, काहीतरी म्हणले. अविद्या विशिष्ट चैतन्याला जीव म्हणतात आणि माया विशिष्ट चैतन्याला ईश्वर म्हणतात. हे अवच्छेदवाद्याचं सिद्धांत आहे. आणि आभासवाद्यांचा आभासासहित माया विशिष्ट चैतन्य, त्याला ईश्वर म्हणतात. आणि साभास अविद्या विशिष्ट चैतन्य, त्याला जीव म्हणतात. अशी त्या दोघांची थोड्या फरकानं काय व्याख्या आहे, त्यांची समजूत आहे तशी. बरं, मग अशी समजूत झाली तर काय झालं? झालं का काही? वाटोळं झालं का काही? झाली त्याला वेगवेगळं ते मानायले तर. पण त्याच्यामध्ये काय फरक पडलाय का? आणि काहीच फरक पडला नाही का? फरक मानिनात का? मानायले तर. मग कशात मानायले तर कशात मानिनात ते कळलं की अवच्छेदवाद आणि आभासवाद कळलाच, है का नाही? जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य याच्यात काय फरक आहे का? याच्यात तर काय फरक नाही ना. मग असंच ह्याच उदाहरणावरून घ्यायचं. तेही माया विशिष्ट चैतन्यच मानायला आहे. कोण? आभासवादी, अवच्छेदवादी. हां, आणि आभासवादी ही
माया विशिष्टच चैतन्य म्हणायला फक्त फरक कशात आहे शाभास आणि निराभास फक्त विशेषणामध्ये फरक आहे विशेषणामध्ये एक विशेषण मानायलंय आणि एक विशेषण मानी नाही है का नाही आभासवादी आभास हे विशेषण लावायले तर आणि अवच्छेदवादी विशेषण लाविनात है का नाही डायरेक्ट ते काय म्हणायले तर माया विशिष्ट चैतन्य म्हणजे ईश्वर आणि औषधवादी काय विशेषण लावायलेत अहो तसं कसं हो हां आभासासहित माया विशिष्ट चैतन्य म्हणा की हां जर समजा एखादी बाई घरात आली तर ती तशीच वापस जाते का हां कुकुलेल्याशी वापस जात नाही का म्हणून तसं जात नसते तर सुवासिनीनं तसं जात नाहीत भरल्या घरातून म्हणते तसं सुवासिनीनं अजून बघा तुम्ही बाया मग जी रोजच येते तिला किंमतच नसती म्हणून तिला लावित नाही तर रोजच मरण त्याला कोण रड आहे का नाही पण पाहुणी तशी गेली असं सांगा बरं कुठे पण एखादी पाहुणी आली ती तशीच गेली म्हणून कारण आभासे त्या कुंकवासारखा मानावाच लागतो है का नाही चांगलं असतं ते त्यांनी काय मानलंय शुभ मानलंय का नाही ते मग तसं हा आभासवाद कसा आहे शुभ आहे पण अवच्छेदवाद अशुभ नाही अशुभ नाही आणि हा मग तो अशुभ नाही म्हणजे कसा आहे इतका फरक आहे आता अशुभ नाही म्हणणं काय शुभ म्हणणं काय आहे का नाही फक्त मानायचंय ना तसं समजुतीमध्ये त्यांच्या तो फरक आहे एकानं विशेषण मानलंय आणि एकानं विशेषण अहो एखादी नवरी आण्याचं नाव घेते आणि एखाद्या नवरीनं पाठच केलेलं नसतंय है का नाही पण जे अवच्छेदवादी आहेत का ते थोडे श्रीमंत येतात ते कसे येतं श्रीमंत आहेत आणि आभासवादी आहेत का त्याच्यापेक्षा थोडे गरीब आहेत त्याला विशेषण घ्यावंच लागतंय कर्ज त्यांना का आणि ते कर्ज न काढता हा जसं 5 अन् 2 अन् 3 किती होते सांगा बरं एखादा म्हणला 5 अन् 3 अन् 2 किती आता ते जर शिकलेला असल्यावर म्हणतंय खटकन म्हणतंय 10 होय का नाही आणि आभासवादी बोटावा मोजते तर हा 5 3 8 झाले आणि ते 2 10 हा पण याच्यात काय हुकत आहे का कवा तरी असा हिशेब करणाराच हुकत आहे का पण अवच्छेदवाद्याचं कवा न कवा तरी बकळ संख्या आल्यावर हा यायला येळ लागन पण मग कोणचं वर आहे आता ते श्रीमंत येतं मोठमोठ्याले सिद्धांत सांगतेत कारण अवच्छेदवादी एकच उपाधी मानतात अवच्छेदवादी माया ही एकच उपाधी मानायलेत का नाही आणि आभासवादी मायाही मानायलेत आभासी मानायलेत ते तर विशेषण 2 विशेषण आहे का त्या उपाधीला विशेषण लावायले तर उपाधीला विशेषण लावल्याशिवाय उपाधी ही कार्य करतच नाही आहे का नाही लग्नामध्ये नवरदेव रुसला जेवायला तर वटकन लावल्याशी तसं याला आभास लावल्याशिवाय
साबासासहित माया मानल्याशिवाय ईश्वर सांगताच येत नाही. लावतातच, पण ते लावणं चांगलं आहे. कारण तेवढे अधिकारी आता वृत्तीचे, अंतकरण वृत्तीचे तेवढे अधिकारी आता नाहीत, है का नाही? अवच्छेदवाद कळण्यासारखे, अवच्छेदवाद कळण्याजोगे आता तेवढे अधिकारी नाहीत. मग अधिकारामध्ये कमकुवतता आहे, अधिकारामध्ये कमकुवतता आहे. म्हणून अवच्छेदवादच सांगितलेला बरा. म्हणून आपल्या संतांनं काय सांगितलंय? अवच्छेदवादच आभासवादच सांगितलाय. अवच्छेदवाद टाळलाय सांगायचा. कुठे कुठे सांगितला असेल ते वाचनातून कळतो, कुठं सांगितलंय अवच्छेदवाद आणि कुठं सांगितलंय आभासवाद म्हणून. मी तो वासुदेव तत्व होता. आता कुठं आहे बास? आभास कुठेही तिथं आता. तिथे डायरेक्ट कशाला झोंबलेत? ते त्या तत्वालाच झोंबलेत, है का ना? मी तो वासुदेव तत्वता. मग त्या ठिकाणी ते म्हणणारे अवच्छेदवादी, तिथं आभासवाद नाही राहिला. आणि मी आत्मस्वरूपवान ब्रह्मरूप आहे असं मानणं, मी आत्मस्वरूपवान, माझा आत्मा ब्रह्मरूप आहे आणि मी ब्रह्मरूपच आहे. फरक वाटायला का नाही? मी ब्रह्मरूपच आहे आणि एखाद्याला विचारलं तू माझा आत्मा ब्रह्मरूप आहे, मग तो आत्म्यापासून भिन्न झाला का नाही? माझा आत्मा. मग त्याला म्हणलं तू कोण? मी आत्मरूप आहे. मग म्हणतो मी आत्मरूप आहे आणि तुझा आत्मा ब्रह्मरूप आहे. मग ब्रह्मरूपच म्हण की. पण तो आत्म्या कोण गेलाय? हा डायरेक्ट हा कशाला झोंबलाय? डायरेक्ट फलाला झोंबलाय तो. अवच्छेदवादी आणि आभासवादी शिड्या शिड्यानं, पायऱ्या पायऱ्या, है का नाही? पण केतुलेनी एक वेळे तो जाणारच, है का नाही? पण सांगण्याचं तात्पर्य आभासवाद सर्वसामान्याचा आहे आणि अवच्छेदवाद अभ्यासू वर्गाचा आहे. मोठ्या लोकाचा म्हणजे अभ्यासू वर्गाचा आहे, का? ज्याची वृत्ती तरबेज आहे त्याला तो झापतो, आहे का नाही? पैलवानाला पोतं उचलून दिल्यावर नाही उचलून दिलं तरी नेतंय, आणि पैलवान नसला तर नेतंय पण उचलून द्यावं लागतंय. इतका फरक आहे. नेतंय उचलून दिल्यावर मी नेतो बाबा, पण उचलून दिल्यावर नेतो. तसं दोन्ही पक्षात विशेषणाचा भेद आहे. दोन्ही पक्षात या अवच्छेदवादात आणि आभासवादात कशात भेद आहे? फरक विशेषणामध्ये. चैतन्याचा भेद नाही. मग भेद कशात नाही? कोणाच्या? चैतन्यात भेद नाही, भेद मानित नाहीत. कशात भेद मानतात ते? विशेषणामध्ये दोघाच्या. कारण एक विशेषण मानित नाही आणि एक विशेषण मानतंय. हे विशेषणात भेद आहे का नाही? मग फरक यायला ते विशेषणामुळेच फरक यायला का नाही? जीव आणि ईश्वराच्या स्वरूपाविषयी, त्यांना मानण्याविषयी अवच्छेदवादी आणि आभासवादी हे दोघं कसे मानतात? तर एक विशेषण धरून, म्हणजेच माया विशिष्ट चैतन्य म्हणजे ईश्वर, हे अवच्छेदवाद्याचं, आणि आभासासहित माया विशिष्ट चैतन्य म्हणजे ईश्वर, हे आभासवाद्याचं म्हणणं आहे, है का नाही?
मग ह्याच्यामध्ये दोघाच्या मतामध्ये फरक कुठं पडायला आहे? तर विशेषणामध्येच फरक पडायला. चैतन्य विशिष्ट चैतन्य दोन्ही मानायलेत का नाही? विशिष्ट चैतन्य दोघं बी मानायलेत ना. पण यांच्या सिद्धांतामध्ये काय फरक पडायलाय का? चैतन्य दोघं बी मानायलेत विशिष्ट चैतन्य, माया विशिष्ट चैतन्य मानायलेत ना. हा, मग यांचा सिद्धांत एक यायलाय का नाही? मग यांचा फरक कशात पडायलाय? त्या विशेषणामध्ये. एक आभासासहित माया मानायलाय, आभासासहित अविद्या मानायलाय. कोण? आभासवादी आहे का नाही? आणि अवच्छेदवादी आभास मानित नाहीत. मग हा आभास कुठं असतो? अंतःकरणामध्ये सर्वव्याप्त आभास. अंतःकरणात आभास. आभास कुठं पडलाय? कोणाचा पडलाय? ब्रह्मचैतन्याचा म्हणा किंवा कुटस्थ चैतन्याचा म्हणा, आत्म्याचा म्हणा. हा, त्याचा आभास कुठं? अंतःकरणात. मानावं लागन का नाही? आणि मग बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार हे कार्य कशावर करायले? तर ब्रह्मचैतन्यावर करायलेत का ते आभासावर करायलेत? आहे का नाही? मग तिथं आभास मानणं गरजेचं आहे का नाही? मग आभासासहित अंतःकरण आहे का नाही? मग अंतःकरण म्हणजे काय? माया. अंतःकरण म्हणजे माया, दुसरं काय आहे? मग अंतःकरणाला मायाच म्हणते. तर मग कारण ही जी प्रतीती कशामुळे यायली? अंत आहे का नाही? आणि हे कोण दाखवित आहे? मायाच दाखविते ना. मग ही मायाच आहे ना. अंतःकरण म्हणजे माया. मग मायामध्ये, त्या अंतःकरणामध्ये आभास मानायचा का नाही? बगर आभासाचं अंतःकरण. म्हणून आभासवाद कळण्यासाठी लय चांगला आहे. हो, कळण्यासाठी लय चांगला आहे. पण अवच्छेदवाद हा आता उपाधी न मानता, विशेषण न मानता जर समजून घ्यायचं म्हणल्यावर, समजा तुम्हाला उदाहरण दिलं नाही, एखादा सिद्धांत कळवून द्यायचा आहे आणि उदाहरण दिलंच नाही, कळन का? मग कळन, पण तितकं कळन का? चांगलं कळन का? हा, आणि मग ते उदाहरण देऊन सांगितलं तर, मग उदाहरण देऊन सांगणं म्हणजे आभासवाद, आणि उदाहरण न देणं, निस्ता सिद्धांत सांगणं म्हणजे इतका फरक आहे है का नाही? पण सांगणं, आता उदाहरणाची कोणाला गरज पडते? इतकं कळून घ्या ना आता. हा, ज्याचा अधिकार त्याला उदाहरण लागतच, उपपत्ती लागतीच ना. आता संतांनी उपपत्ती किती सांगितले? आता कशामुळे सांगितलं? समजण्यामुळेच की. आणि समजना म्हणूनच यायला समजवायचंय की. आता हे कोणाला कळालं? संतांना कळालंय. पण अवच्छेदवाद यायला कळून का? मग हे यायला समजाना, यायला अवच्छेदवाद कसं सांगाव? यायला उदाहरण द्यावाच लागन, उदाहरण द्यावाच लागन. उपनिषद जे सांगतात ना, ते दृष्टांत सांगत नाहीत. उपनिषद सांगणारे म्हणजे वरचे, ते म्हणते ते आपल्या बशी लाड नाही. तिथं म्हणलं का नाही, उदाहरण द्या ना एखादं, कळा नाही, ते आमच्या बशी लाड करायचा नाही म्हणते. तर ते तुम्ही तुमचं कसं समजून घ्यायचंय ते. हा, म्हणून आभासवाद कळण्यासाठी असंच त्यांना म्हणायचंय. दोन्ही पक्षात विशेषणाचा भेद आहे, चैतन्याचा भेद नाही. या रीतीने सर्वज्ञ सर्वशक्तिमान, सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि स्वतंत्र व्यापक. किती झाली लक्षणं? 4 लक्षणं झाली है का नाही? सर्वज्ञ सर्वशक्तिमान, स्वतंत्र आणि व्यापक असा ईश्वर
जगत करता आहे. असा ईश्वर जगत करता आहे. सर्वज्ञ कसा आहे हे कळालंय, त्याचे लक्षणं आहे का नाही. सर्व शक्तिमान तेही कळालं. स्वतंत्र कसा आहे तेही कळालं. आणि व्यापक तर आधीच कळालेलं होतं. असा ईश्वर जगत करता आहे. हे तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर झाले रे बाबा. हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. काय विचारला होता दुसरा प्रश्न? जगताचा करता कोण? हां, मग पटकन म्हणा येत नव्हतं का? जगताचा करता ईश्वर आहे. आणि तो कसा आहे ते 4 लक्षण सांगून द्यायचं, मिटत होतं. मग इतकं जे काही रचून सांगितलंय, खर्च करून सांगितलंय, म्हणजे कसं सांगितलंय? आभास मानून, आहे का नाही. यांनाच काय म्हणायचं मग? आभासवादी. आभासवादातून सांगणं, आभासित आहेत म्हणून सांगणं. म्हणजेच अधिकार पाहून बोलणं. हे बोलणं म्हणजे कसं आहे? अधिकार पाहून बोलणं. म्हणून हे तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सांगितले. असा ईश्वर आहे आणि तोच जगत करता आहे. मग जगत करता कसा आहे? तर तसा आहे सर्वज्ञ, सर्वव्यापक, सर्वशक्तिमान आणि स्वतंत्र. असा ईश्वर आहे आणि तसा ईश्वर जगत करताय. याच्यातलं एक जरी लक्षण कमी मानलं तर तो जगत करता होत नाही. मग आता आणखी 4 दिवस त्याच्यात घालवायत येतं. त्याच्यातलं एक लक्षण नसल्यावर काय परिणाम होतो, काय अनर्थ येतो? त्याच्यातलं एक लक्षण वजा करून जर सांगायचं म्हणलं, आहे का नाही. पण ते आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे. त्याचा परिणाम काय होतो नसल्यास ते आपण मग ते पुन्हा कळत आहे, हे समजावं लागतं आहे आधी, आहे का नाही. म्हणून ईश्वर आता मोक्षाचे साधन ज्ञान आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या संपलं. आता मोक्षाचे साधन काय आहे? ज्ञान आहे, अथवा कर्म आहे, अथवा उपासना आहे, किंवा दोन्ही आहे. या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर तुला उद्या सांगतो. हे 3 प्रश्न आहेत ना पुन्हा तुझे, म्हणजे एकच प्रश्न आहे पण एका प्रश्नात 3 प्रश्न आहेत, आहे का नाही. हे तुला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर उद्या सांगतो. आता वेळ झालाय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.